जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता, सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। एकूण नुकसानीची माहिती आल्यानंतर अधिकच्या मदतीसंदर्भात निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाकडून धरणांच्या विसर्गासंदर्भात आढावा घेतला। स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करावं, मुख्यमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला आदेश। मराठवाड्यात झालेल्या पावसाचा प्रशासकीय अहवाल समोर। मराठवाड्यात एकाच दिवसात 113% पाऊस पडला। 113% पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यात सगळीकडे पूरस्थिती। अहवालातील माहिती। छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील तुर्काबाद, वाळूज, महानगर, एमआयडीसी या परिसरामधला रस्ता पूर्णतः पाण्याखाली। पुण्यातून यावेळेस वाहतूक सुरू असल्याची माहिती। बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटलांकडून नुकसानीची पाहणी। मोताळा तालुक्यातील नळकुंड, मलकापूर तालुक्यातील दाताळा, जांभूळ, धाबा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी। पालघरमध्ये वीज पडून एकाच कुटुंबातील 5 जण जखमी। पालघरच्या पूर्वेतील खारशेत, गोवारी, पाड्या या ठिकाणची घटना। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील बाजार सावंगीमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवलं। यामध्ये 7 ते 8 वर्षांच्या 3 मुलांचाही समावेश होता। अग्निशमन दलानं पहाटे 4 वाजता गावात दाखल होत नागरिकांची सुटका केली। बीडमधील जोयबा, पिंपरी आणि हिंगणी खुर्दमधील शेती पाण्याखाली। शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे देवळे गव्हाण येथील सहदेव बनकर शेतकऱ्याचा 5 एकर क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त। शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सोडावा भागात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकं पाण्याखाली। सोयाबीनमध्ये कमरे एवढं पाणी, इतर ऊसाचं अर्ध शेत 7 ते 8 फुटांपर्यंत पाण्यात। रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा। अंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। जळगावच्या एरंडोलमध्ये अंतुर्ली येथे अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचलं। मोसंबी, मका, कपाशीसह इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान।